नमस्कार मित्र. आज जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली एक कथा मी सादर करतोय. संस्कार चातुर्याचा. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. अभिवाचन दत्ता सर देशमुख. संस्कार चातुर्याचा. श्री स्वामी समर्थांनी एकदा त्यांच्या 2 सेवेकऱ्याला डोंगरावर जाऊन यायला सांगितलं. जाताना बरोबर काही सामान घेऊन जायला सांगितलं. त्यातल्या एका सेवेकऱ्यानं 5-6 किलो वजनाचं दगडासारखं वजनदार सामान घेतलं आणि तो डोंगराकडे निघाला. दुसऱ्या सेवेकऱ्यानं विचार केला, डोंगर बराच दूर आहे, शिवाय तो उंच आहे, रस्ताही निर्जन आहे, मध्ये कुठं वस्तीही नाही, जाऊन यायला किमान 2 दिवस सहज लागतील. अशावेळी रस्त्यात अन्नपाण्याची व्यवस्था होणे दुरापास्त आहे. श्री स्वामींनी स्वतःबरोबर सामान घेऊन जायला परवानगीही दिलेली आहे. इतर काही सामान नेण्यापेक्षा अशा परिस्थितीत त्यानं स्वतःबरोबर स्वतःसाठी लागणारं 2 दिवस पुरेल इतकं अन्नपाणी अंथरूण पांघरून घेतलं. तेच सामान समजून ते बरोबर घेऊन तो निघाला. दोघंही डोंगराच्या दिशेने जायला निघाले. पहिल्या सेवेकऱ्याला रस्त्यानं काही अंतर चालून गेल्यावर तहान आणि भूक लागली, पण तो काही करू शकत नव्हता. डोक्यावर 5-6 किलो वजनाच्या दगडाचं ओझं घेऊन मोठ्या कष्टानं रस्ता तुडवत तो डोंगराकडे निघाला. कसा बसा उपाशीपोटी तो डोंगरावर पोचला. डोंगरावरच्या रात्रीच्या थंडीनं तो गारठून गेला. अन्न पाण्याशिवाय व्याकुळ झाला. अन्नपाणी न घेतल्यामुळं त्याच्या शरीरात त्राण राहिलं नव्हतं. तिथंच एका झाडाखाली तो कसाबसा विसावला. स्वतःचं शरीर दुमडून एका खडकाच्या आडोशाला कुडकुडत बसला. दुसरा सेवेकरी मात्र स्वतःबरोबर आणलेलं अन्न अधूनमधून खात, पाणी पीत, थोडी विश्रांती घेत डोंगरावर गेला. तिथंही शांतपणे त्यानं भोजन केलं, पाणी प्याला, व्यवस्थित झोपला आणि ताजातवाना होऊन परत पुन्हा श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला आला. दोघंही श्री स्वामी समर्थांचे सेवेकरी एकाच ठिकाणाहून तिथंच परत येण्यासाठी निघाले. दोघांनाही श्री स्वामींनी एकच आदेश दिला होता, परंतु पहिल्या सेवेकऱ्यामध्ये परिस्थितीचं गांभीर्य, विचार करण्याची शक्ती आणि चातुर्य नव्हतं. दुसऱ्या सेवेकऱ्याकडं ते होतं, म्हणून त्याला त्याचा प्रवास सुखकारकरित्या पूर्ण करता आला. पहिल्याला मात्र त्रास सहन करावा लागला. घटना प्रसंग कोणता का असेना, परंतु चातुर्यानं, सत्सद विवेकानं सारासार विचार केला पाहिजे. अवघड गोष्ट कशी सोपी करता येईल, त्यासाठी काय करावं लागेल, याचा सारासार कालमानपरत्वे विचार करावा. चतुराईनं वागावं. त्यात कुणालाही फसवण्याचा, लुबाडण्याचा उद्देश नसावा आणि यातूनच जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी लाभते. जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली संस्कार चातुर्य ही कथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. त्यांचा मोबाईल नंबर 9890615649. अभिवाचन दत्ता सर देशमुख. 8329730186.